माझे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आजेगाव असे आहे। माझे नाव नेहा भगवान भालेराव। माझे नाव अक्षरा धनंजय अवस्थी। आम्ही इथे इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी हायड्रोलिक ब्रिज तयार केला आहे। आमचा विषय वाहतूक दळणवळण हा आहे। हायड्रोलिक ब्रिज विषयी आपणास मी थोडक्यात एक माहिती सांगू इच्छिते। आम्ही हा हायड्रोलिक ब्रिज तयार केला आहे। हा ब्रिज खूप अमेझिंग ब्रिज आहे। हा ब्रिज अन्य देशामध्ये सध्याच्या काळामध्ये आहे। आपल्या भारत देशामध्ये या हायड्रोलिक ब्रिजची निर्मिती झाली नाहीये। या हायड्रोलिक ब्रिजची निर्मिती आपल्या भारत देशामध्ये व्हावी म्हणून आम्ही हा हायड्रोलिक ब्रिज तयार केला आहे। हा खूप अमेझिंग आहे। हायड्रोलिक ब्रिज जर एकाच ब्रिजवर जर दोन्ही शहरे कनेक्ट असतील आणि दोन्ही शहरांची जे वाहतूक दळणवळण जर रोखवायची असेल तर आम्ही एक ब्रिज वरील करूया, म्हणजे याची जी वाहतूक दळणवळण आहे ती इथेच थांबेल, ती पुढे जाऊ शकणार नाही। आणि जर याच बीचवर जर एखाद्या आतंकवाद्यांची किंवा एखाद्या चोरांची गाडी जर पळत असेल आणि ती जर आपल्याला थांबवायची असेल तर आपण असा ब्रिज वरी करूया। ऑटोमॅटिक ब्रिज वरी होईल आणि जी आतंकवाद्यांची किंवा चोरांची गाडी असते ती इथंच थांबेल आणि आपण किंवा पोलीस या गाडीला सहजपणे पकडू शकतो। या जहाजाला जर समजा जहाज थोडा विशाल असतो म्हणून या जहाजाला या पुलावरून जाता येत नाही, म्हणून पूर्वीच्या काळी हे जहाज खूप लांब दिशेने जायचे। त्यांना एक तर हानीसुद्धा व्हायची आणि लांब गेल्यामुळे त्यांचा एक तर वेळही जायचा, म्हणून अशाने चांगल्या पद्धतीने वाहतूक होत नव्हती। म्हणून असा हा टेक्नॉलॉजीवाला हायड्रोलिक ब्रिज तयार केला आहे। आपल्याला जर जहाज हलवायचे असेल तर हे ब्रिज ऑटोमॅटिक वरी होतील, जेणेकरून हे जहाज सहजपणे ते त्याच्या मार्गाने निघून जाईल आणि हे म्हणजे ब्रिज खाली केल्याने वाहतूक दळणवळण होईल।